हॅलो माय डिअर स्टुडंट. हा व्हिडिओ सगळ्या मेडिकल स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये मी ऑस्टिओलॉजीमधला फर्स्ट बोन फीमर हा सिलेक्ट केलेला आहे. तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर फीमर हा एक लॉंगेस्ट बोन आहे, ज्यामध्ये असं आहे की हा जो बोन आहे तो थाय बोन आहे, तर थाय बोनच म्हणतो. आणि फीमर हे एक त्याचं नाव, फीमर नावाचा हा बोन जो की लॉंगेस्ट आहे, स्ट्रॉंगर आहे आणि लार्जेस्ट बोन इन द बॉडी. ओके, तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर याचे जर आपण आता पार्ट्स बघितले तर हा जो मधला पार्ट आहे, तो आहे शाफ्ट. हा आहे शाफ्ट. त्यानंतर जर आपण इतका पार्ट बघितला, हा आहे तो अप्पर एंड. आणि हा बोन बघितला तो आहे लोअर एंड. ओके, हे एवढं बेसिक आहे. तर जेव्हा आपण एखाद्या बोनची साईड डिटरमाइन करतो की हा बोन कोणत्या साईडचा असेल, तर फर्स्ट ऑफ ऑल जी आपली बॉडी आहे तिचा हा जो प्लेन आहे तो असतो मीडियल प्लेन असतो. तर जेव्हा आपण आता हा जो अप्पर एंडचा जो हा राऊंडेड, ज्याला आपण हेड म्हणू, तर तो जो हेड आहे तो मीडियली पाहिजे, म्हणजे टुवर्ड्स द बॉडी तो मीडियली पाहिजे. आणि हा जो शाफ्ट आहे, शाफ्ट हा कॉन्व्हेक्स फॉरवर्ड पाहिजे, कॉन्व्हेक्स फॉरवर्ड असा पाहिजे. हे झाले 2 पॉईंट्स ज्याच्यामध्ये आपण साईड डिटरमाइन केली. म्हणजे हे बघा, फर्स्ट ऑफ ऑल हा जो हेड आहे तो कसा पाहिजे, तर मीडियली पाहिजे. त्यानंतर ह्याचा जो शाफ्ट आहे तो कॉन्व्हेक्स फॉरवर्ड पाहिजे. आणि जो अँटेरियर पार्ट तो कसा पाहिजे, तर तो स्मूथ म्हणजे रफ पाहिजे. बट इट इज प्लेन. ओके, बट इट इज प्लेन म्हणजे ह्याच्यावर कोणतंच बॉर्डर इलिव्हेशन काहीच नसेल, तर तो अँटेरियरली पाहिजे. फॉर एक्झाम्पल असं हे बघा, आता हा जो पार्ट आहे बोनचा, हा पार्ट इथे जे आहे, इथे आहे इलिव्हेशन्स किंवा बॉर्डर्स आहेत काही जे आपल्याला ठळक दिसतील अशा, तर ते पोस्टेरियरली यायला पाहिजे. हा जो पार्ट आहे तो यायला पाहिजे पोस्टेरियरली. हा पार्ट यायला पाहिजे पोस्टेरियरली. ओके, सिम्पल जर भाषेत बघितलं तर साईड डिटर्मिनेशनसाठी. तर आपण आता बघू की हा बोन कोणत्या साईडचा आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल हेड मीडियली आहे. हे जो आहे तो कॉन्व्हेक्स फॉरवर्ड, आणि हा जो पार्ट आहे तो अँटेरियरलीच पाहिजे. ओके, तर हा जो बोन आहे तो हा बोन कोणत्या साईडचा आहे, तर राईट साईडचा बोन आहे. ओके, समजलं? इतकं झालं. आता आपण बघू पार्ट्स. तर मी सांगितलं की तुम्हाला हा जो पार्ट आहे तो अप्पर एंड आहे. हा इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो शाफ्ट आहे. आणि हा जो आहे तो लोअर एंड आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया अप्पर एंड. ओके, हा जो आहे आपला पूर्ण अप्पर एंड आहे. ओके, नाव अप्पर एंडचे किती पार्ट्स आहेत, तर हा एक पार्ट आहे अप्पर एंडचा, हेड, नेक, ग्रेटर ट्रोकॅन्टर, आणि हा जो आहे तो लेसर ट्रोकॅन्टर. हा जो पार्ट आहे तो लेसर ट्रोकॅन्टर. ओके, तर जर आपण बघितलं हे जे हेड बघितलं आपण, हा हेड जर बघितला तर हा मोर दॅन द हाफ ऑफ स्पियर, त्याचा सर्कम्फरन्स डायमीटर आपण म्हणू शकतो मोर दॅन द हाफ ऑफ स्पियर. ओके, त्यानंतर जर आपण बघितलं हा जो सेंटर आहे, हा जो सेंटर पॉईंट आहे त्याच्या थोडंसं जस्ट बिलो जर आपण बघितलं तर
ते आहे फोविया. आपण त्याला काय म्हणू? फोविया, विच इज अ डिप्रेशन. एक पीठ आहे, एक डिप्रेशन आहे, त्याला आपण काय म्हणतो? फोविया असं म्हणतो. ओके, तर हा झाला हेड. ओके, हे बघा, हा झाला हेड. त्यानंतर नेक्स्ट आहे हा फोविया म्हटले मी, बरोबर? हा फोविया. ओके, त्यानंतर आता आपण बघू नेक. जर नेक बघितलं तर ही आहे नेक. तर ह्या नेकला 2 बॉर्डर्स आहेत आणि 2 सरफेसेस आहेत. हा एक सरफेस, हा एक सरफेस जो की आहे पोस्टेरियर. हा कोणता सरफेस आहे? पोस्टेरियर सरफेस आहे. ओके, हा जो आहे तो अँटेरियर सरफेस आहे. अँटेरियर सरफेस आहे. ही जी बॉर्डर आहे ती अप्पर बॉर्डर आहे, ही आहे ती लोअर बॉर्डर आहे. जर आपण बघितलं अप्पर बॉर्डर बघितली ती हॉरिझॉन्टल आहे आणि कॉन्वेक्स आहे. कॉन्वेक्स अँड हॉरिझॉन्टल. आणि जर आपण बघितलं ही बॉर्डर, तर ही बॉर्डर ऑब्लिक आहे. हे बघा, ही बॉर्डर एक ऑब्लिक आहे आणि स्ट्रेट आहे. स्ट्रेट अँड ऑब्लिक. ओके, स्ट्रेट आणि ऑब्लिक आहे. समजलं? हे झालं नेक. नेकची जर आपण लेंथ बघितली तर नेकची लेंथ आहे 5 सेंटीमीटर, ॲप्रॉक्स 5 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ग्रेटर ट्रोकॅन्टर. हे आहे ग्रेटर ट्रोकॅन्टर. ग्रेटर ट्रोकॅन्टर. ओके, जर आपण ह्याच्यात बघितलं तर ग्रेटर ट्रोकॅन्टरला एक बॉर्डर आहे, एक बॉर्डर आणि 3 सरफेस आहेत. ओके, एक बॉर्डर आणि 3 सरफेस. ओके, तर आता बघूया आपण एक बॉर्डर. तर ही जी बॉर्डर आहे, ही जी एक बॉर्डर आहे ती आहे अप्पर बॉर्डर. आणि तिच्या जर आपण पोस्टेरियर एंडला बघितलं, पोस्टेरियर एंडला काय आहे? ॲपेक्स आहे. ॲपेक्स म्हणतो आपण याला. आणि हा जो सेंटर आहे हेडचा, हा जो सेंटर आहे हेडचा, हा सेंटर नाही आहे, याच्या जस्ट वरती हा सेंटर आहे. तर हा जो सेंटर आहे, ह्या सेंटरच्या आणि ह्या अपेक्स जर बघितला तर हा अपेक्स आणि हे सेंटर हे एकाच प्लेनमध्ये येतात. इन वन प्लेन. ओके, हे समजलं? त्यानंतर जर बघितलं आपण नेक्स्ट की आता त्याचे 3 सरफेसेस. तर फर्स्ट सरफेस आहे, हे बघा, अँटेरियर सरफेस. हा जो आहे तो अँटेरियर सरफेस आहे पूर्ण. हा काय? अँटेरियर सरफेस आहे. हा जो सरफेस आहे तो आहे अँटेरियर सरफेस. अँटेरियर सरफेसच्या लॅटरल पार्टवरती रफ इम्प्रेशन आहे फॉर मसल अटॅचमेंट. रफ इम्प्रेशन हा फक्त कशासाठी असतो? तर मसल अटॅचमेंटसाठी. त्यानंतर जर आपण बघितलं तर हा आहे लॅटरल सरफेस आहे. आणि म्हणजे हा झाला अँटेरियर सरफेस, हा झाला एवढा अँटेरियर सरफेस, हा झाला लॅटरल सरफेस. आणि हा जो दिसतोय तुम्हाला हा आहे मीडियल सरफेस. आणि ह्या मीडियल सरफेसवरती इथे हे जे आहे ना, हे डिप्रेशन इज कॉल्ड ॲज ट्रोकॅन्ट्रिक फोसा. अँड त्याच्यावरती इथे आहे रफ इम्प्रेशन फॉर द मसल अटॅचमेंट. ओके, रफ इम्प्रेशन फॉर द मसल अटॅचमेंट. ओके, झालं? आता हे आहे लेसर ट्रोकॅन्टर. हा आहे ना तो पोस्टेरियरली दिसतं. आता सपोज हे बघा, हा लेसर ट्रोकॅन्टर आहे हा. तर हे बघा, हा लेसर ट्रोकॅन्टर. आणि हा जर आता हा अँटेरियर व्ह्यू आहे. तर त्याच्या
जर फिमरच्या पोस्टेरियर पार्टवरती काय आहे तर लेसर ट्रोकॅन्टर आहे. ओके, नाव आता हा लेसर ट्रोकॅन्टर जो आहे तो पोस्टेरो सुपेरियर आहे, सॉरी पोस्टेरो इन्फेरियर आहे. पोस्टेरो इन्फेरियरली कोण आहे तर लेसर ट्रोकॅन्टर आहे. इन्फेरियर म्हणजे ग्रेटर ट्रोकॅन्टरच्या खाली आणि पोस्टेरियर म्हणजे मागच्या साईडला. तर पोस्टेरो इन्फेरियरली हा लेसर ट्रोकॅन्टर आहे. ओके, त्यानंतर पोस्टेरियरली जर जर आपण बघितलं तर हे आहे ट्रोकॅन्ट्रिक इंटरट्रोकॅन्ट्रिक क्रेस्ट, CREST क्रेस्ट. ओके, आणि जर आपण हे बघितलं, हे जे आहे रिज, ही रिजला आपण म्हणतो इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईन. ओके, इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईन आणि इंटरट्रोकॅन्ट्रिक क्रेस्ट. आता इंटरट्रोकॅन्ट्रिक क्रेस्टवरती इथे ना इच्छात नाही आहे, बट इथे ना एक छोटंसं असं इलिव्हेशन आहे ज्याला आपण काय म्हणतो क्वाड्रेट फिमोरल क्वाड्रेट फिमोरल. आणि हे जे आहे ह्याला आपण म्हणतो इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईन. ओके, झालं एवढं. हा झाला आपला अप्पर एंड. ओके, हा पूर्ण इतका जो आहे तो अप्पर एंड आहे, बघून घ्या. ओके, जिथे जिथे रफ इम्प्रेशन आलेलं आहे तिथे त्याचा अर्थ असा होतो की तिथे मसल अटॅच होणार आहे. मसल अटॅचमेंटसाठी आपल्याला रफ एरिया लागणार, रफ इम्प्रेशन तिथे प्रेझेंट असेल. ओके, सो दिस इज अवर अप्पर एंड. ओके, बाकी हा जो शाफ्ट आहे हा पूर्ण शाफ्ट आहे, हा इथून तर इतका पूर्ण शाफ्ट, आणि हा जो आहे तो लोअर एंड. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.